आमची श्रद्धा त्या शक्तिपीठांच्यावर निश्चित आहे। आम्ही सारे भोळे बाबडे आहोत, आम्ही त्या देवाला पोचतो। पण हे कसला किती हजार कोटीचा काय मला माहित नाही, 86,000 कोटीचा, आणि नंतर किती वाढतंय काय की सारख्या किमती यांच्या वाढलेल्याच असतात। हे सरकारचं काम। आणि म्हणून आमचा तुमचा गरिबांचा पैसा जो जमा होतोय तो या मार्गावर खर्च करायचा कशासाठी? नागपूरहून थेट गोवा। अरे 10 रुपयाला तिकडे कशाला भाड्यानं जाता, इकडे प्या की माप आहे। किती दुकानं तरी चालतील गोरगरीब, केवळ 10 रुपयाला। आणि म्हणून आमच्या शिवारातनं जाणारा हा रस्ता बंद पाडण्यासाठी काय आमचं प्रशासन आहे म्हणता, गतिमान ते एसटीवर निरनिराळ्या ठिकाणी। आता एका बाजूला लोकप्रतिनिधी तक्रार करतायत, जनता तक्रार करते, आणि मला वाटतं 2 दिवसात काय 1 दिवसापूर्वी नोटिफिकेशन निघालेलं आहे, म्हणजे त्यांची आमच्या विरोधी कारवाई चालू आहे। आता आपण गावागावात दक्ष राहण्याची गरज आहे। जो समितीचा आदेश येईल तो मानायचा। या सगळ्या प्रशासनाला त्या संबंधातलं कामकाज करायला गावात किंवा चावडीवर किंवा शिवारात फिरकू द्यायचे नाही।